नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एकतोही नसाहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. परमात्म्य स्वरूपाचे ज्ञान जाणून घेत असता नेमकी काय परिस्थिती आहे व सामान्य माणूस का गोंधळतो याचे विवेचन समर्थांनी या श्लोकात केले आहे. जगामध्ये पूर्ण ज्ञानी माणूस कोणीही नाही, कारण जगामध्ये अनेक प्रकारची शास्त्र आहेत व प्रत्येक शास्त्राचा फार मोठा विस्तार आहे. त्यामुळे एखाद्या जरी शास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले तरी संपूर्ण आयुष्यसुद्धा अपूर्ण पडेल. समजा एखाद्याने शरीरशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले तरी त्याचे संपूर्ण आयुष्य संपून जाईल, पण त्याला त्यात संपूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही. एखाद्याने इतिहासाचाच अभ्यास करायचा ठरवला तरी त्याचे संपूर्ण आयुष्य खर्ची पडेल, परंतु त्याला सर्व इतिहास समजणार नाही. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटनचा जेव्हा महाज्ञानी म्हणून गौरव केला तेव्हा नम्रपणे ते म्हणाले की प्रचंड पसरलेल्या वाळूमधील एखाद्या वाळूच्या कणा एवढेच माझे ज्ञान अल्प आहे. ही त्यांची विनम्रता जशी आहे तसेच ते सत्यही आहे. पुन्हा त्या ज्ञानाचा आवाका मोठा तर आहेच, पण त्यातही पुन्हा दोन भिन्न विचार प्रवाह असतात. एखाद्याला वाटते हे बरोबर आहे तर दुसऱ्याला वाटते ते बरोबर आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात, जया निश्चयो एकतोही नसाहे. सर्व ज्ञान शाखांमध्ये कायम वाद होत असतात, तसेच दोन ज्ञानी माणसांचे कधीही एकमत होत नाही. जर इतर शाखांची ही अवस्था आहे तर जीवनाच्या तत्वज्ञानाची काय कथा. त्यातही अनेक मतमतांतरे आहेत, अनेक धर्म पंथ प्रवाह आहेत, उपासनेचेही अनेक मार्ग आहेत, भक्तीचेही अनेक प्रकार आहेत. सर्वांचे साध्य जरी परमेश्वर प्राप्ती हेच असले तरी मार्ग भिन्न आहेत व प्रत्येकाला आपलाच मार्ग बरोबर आहे असे वाटते. माझेच काय ते बरोबर व दुसऱ्याचे चुकीचे आहे अशी भावना त्यांच्या मनात येत राहते. शतकानुशतके हा वाद सुरूच आहे. कोणताही ठाम निश्चय त्यावर होत नाही. त्यामुळे सामान्य माणसाला बुद्धिवंतांची ही भांडणे पाहून त्याची मती कुंठित होते. तो बिचारा या मतमतांतराच्या गलबल्यात गोंधळून जातो. म्हणून समर्थ म्हणतात, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. केवळ पुस्तकी ज्ञानाने आपल्याला सद्गती म्हणजे परमात्म स्वरूपाचे ज्ञान होणार नाही. मोक्षाचा मार्ग हा केवळ पुस्तकी ज्ञानाने व कोरड्या पांडित्याने मिळणार नाही. त्यामुळे आपला मार्ग खुंटणार आहे व मनुष्य फक्त मिळालेल्या अल्पज्ञानाच्या भांडवलावर आपली व इतरांची फसवणूक करू शकतो. आजकाल जो उठतो तो महाराज किंवा बुवा गावोगावी भाषणे प्रवचने देत फिरत असतो. त्यामुळे काही काळ सामान्य माणूस प्रभावित होतो, परंतु त्याने त्याची अध्यात्माची प्रगती होत नाही. यासाठी सद्गुरूंची कास धरली पाहिजे व मीपणाला टाकून दिले पाहिजे असे समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.